आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर बघा, आता मकर संक्रांत हा सण जवळ आलेला आहे. मकर संक्रांत हा महिलांच्या अगदी जवळचा आणि खूप आवडता असा सण आहे. कारण मकर संक्रांतीचं जे हळदी कुंकू असतं त्याला अत्यंत महत्त्व आहे. मग या हळदी कुंकवाला कोणत्या रंगाची साडी नेसायची, त्याचबरोबर काय वाण द्यायचं, हे विषय महिलांमध्ये असतात. पण बघा, हळदी कुंकू करत असताना किंवा हळदी कुंकवाचं वाण देत असताना आपल्याला काही खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या करायच्या आहेत. हळदी कुंकाचं वाण आपण देत असतो, तर ते वाण कसं द्यायचं, त्याचबरोबर त्यामध्ये कुठल्या वस्तू या असल्या पाहिजेत. आणि एक वस्तू अशी आहे की जी आपल्याला अवश्य वाणाबरोबर ती द्यायची आहे. तर ती कुठली आहे मी तुम्हाला सांगणार आहे. त्याचबरोबर मकर संक्रांती हा सौभाग्याचा सण म्हणून ओळखला जातो. या दिवशी सौभाग्यवती महिला ज्या आहेत त्या सुगड पूजन करतात. आपल्या सौभाग्याच्या वृद्धीसाठी प्रार्थना करतात. आणि बघा, हळदी कुंकवाचा कार्यक्रम पण या दिवशी केला जातो. हा हळदी कुंकवाचा कार्यक्रम रथसप्तमीपर्यंत, म्हणजे जो मकर संक्रांती हा सण आहे, तर या मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकवाचा कार्यक्रम महिला करत असतात आणि वाण हे देत असतात. पण बघा, मकर संक्रांती दिवशी आपल्याला स्वतःसाठी एक वस्तू आवर्जून आणायची आहे. प्रत्येक महिलेने ही वस्तू घरी आणायची आहे. मकर संक्रांती दिवशी ही शृंगाराची खूप महत्त्वाची वस्तू आहे, ती प्रत्येक महिलेने आपल्यासाठी आणायची आहे. आपण वाण म्हणून अनेक गोष्टी घेत असतो. वाण म्हणजेच काय, तर सवाष्णीने सवाष्णीला दिलेलं वाण असतं किंवा भेट असते. त्यामुळे बघा, अतिशय आवडीने महिला या वस्तू खरेदी करतात, एकमेकींना त्या वाण म्हणजेच भेट देत असतात. आता बघा, वाण का द्यायचं, तर संक्रांतीला हळदी कुंकू केलं जातं, वाण दिलं जातं, कारण आपलं सौभाग्य वाढीस लागावं, आपल्याला अखंड सौभाग्याची प्राप्ती व्हावी, म्हणून प्रत्येक सवाशीण स्त्री दुसऱ्या सवाशीण महिलांना हळदी कुंकू देत असते आणि त्याचबरोबर काहीतरी वाण म्हणजे भेटवस्तू देत असते. त्याचबरोबर आपल्याला संक्रांती दिवशी स्वतःसाठी पण शृंगाराची वस्तू आणायची आहे. बघा, संक्रांती दिवशी प्रत्येक महिलेने छान असा साज शृंगार करायचा आहे. त्या दिवशी आपल्याला साडी किंवा छान सुंदर असा ड्रेस परिधान करायचा आहे, छान असा शृंगार करायचा आहे. तुम्ही केसांची हेअरस्टाईल करू शकता, मेकअप करू शकता, तुम्हाला जे जे काही आवडते ते तुम्ही साज शृंगार करू शकता. अवश्य या दिवशी महिलांनी साज शृंगार हा केला पाहिजे. मकर संक्रांतीचा खूप महत्त्वाचा दिवस आहे. भोगीच्या दिवशी पण तुम्ही अशा प्रकारे व्यवस्थित छान सुंदर कपडे परिधान करायचे आहेत. संक्रांतीला पण तुम्ही हे कपडे परिधान करायचे आहेत. तर आपण बघूया की महिलांनी संक्रांती दिवशी कुठली वस्तू आवर्जून आणायची आहे. तुम्ही याआधी जरी आणत असाल तर खूप उत्तम आहे, खूप छान आहे. आणि जरी तुम्हाला हे माहीत नसेल, तुम्ही याआधी कधीच ही वस्तू आणत नाही आहे किंवा तुम्हाला माहिती नाही आहे, तर या वर्षीच्या संक्रांतीपासून अवश्य तुमच्यासाठी पण तुम्ही ही वस्तू आणा. आणि वाणाबरोबर तुम्हाला एक वस्तू द्यायची आहे, ती पण तुम्ही तुमच्या मैत्रिणींना किंवा येणाऱ्या सवाष्णींना ती वस्तू द्या. तर बघा, यंदा 2025मध्ये 14 जानेवारी 2025ला मंगळवारी आहे मकर संक्रांत. मकर संक्रांत जे आहे, तर त्याचा पुण्यकाळ कोणता आहे, तर मंगळवारी 14 जानेवारीला सकाळी 8:54 ते संध्याकाळी 4:54 संक्रांतीचा पुण्यकाळ आहे. या वेळेमध्ये तुम्ही सुगड पूजन करू शकता किंवा आपण जे तिळगुळ देतो तर ते देऊ शकता. हा पुण्यकाळ आहे. तर बघा, संक्रांती दिवशी प्रत्येक महिलेने स्वतःसाठी आवर्जून ही वस्तू घरामध्ये आणायची आहे स्वतःसाठी. तर पहिली जी वस्तू आहे ती म्हणजे जी सिंदूरची डबी असते, म्हणजे आपण जे सिंदूर वापरत असतो ते प्रत्येक महिलेने नवीन घेऊन यायचं आहे. मकर संक्रांती दिवशी तुम्ही दिवसभरात कधीही हे आणू शकता किंवा मग तुम्ही नवीन टिकल्या आणू शकता. तुम्ही ज्या वापरतायत, ज्या साईजच्या वापरतायत त्या आणू शकता, तुम्हाला हव्या त्या आणू शकता. किंवा तुम्ही कुंकू वापरताय तर अवश्य तुम्ही नवीन कुंकवाची डबी या दिवशी अवश्य घेऊन यायची आहे. जरी तुमच्याकडे आधीच्या असतील तरी देखील संक्रांती
संक्रांती दिवशी अवश्य तुम्ही अशा प्रकारे सिंदूर, टिकली किंवा मग कुंकवाची डबी स्वतःसाठी घेऊन या. आणि दुसरी वस्तू आहे ती म्हणजे हिरव्या काचेच्या बांगड्या. बघा, हिरव्या काचेच्या बांगड्यांचं महत्त्व हे एका सौभाग्यवती महिलेच्या आयुष्यामध्ये खूप जास्त असतं. आणि मकर संक्रांती हा सौभाग्याचा सण आहे, त्यामुळे महिलांनी या दिवशी काचेच्या हिरव्या बांगड्या अवश्य आणायच्या आहेत. तुम्ही थोड्याशा आणा, पण बघा, एका हातामध्ये जर 5 बांगड्या तुम्ही घालणार असाल तर दुसऱ्या हातामध्ये 6 बांगड्या तुम्हाला घालायच्या आहेत. तर तुम्ही अवश्य अशा हिरव्या बांगड्या आणा. किंवा बघा, तुम्हाला समजा मॅचिंग बांगड्या आणायच्या आहेत तुमच्या साडीवर, ड्रेसवर, तर त्या पण तुम्ही आणू शकता. शक्य असेल तर हिरव्या घ्या बांगड्या. हिरव्या बांगड्यांचं खूप जास्त महत्त्व असतं संक्रांतीला. किंवा तुम्हाला ज्या आवडत आहेत बांगड्या त्या तुम्ही अवश्य या दिवशी खरेदी करून आणा. त्याचबरोबर बघा, संक्रांती दिवशी आपल्याला अवश्य आपल्या हातामध्ये एक एक का होईना लाखेची बांगडी घालायची आहे. संक्रांतीला लाखेच्या बांगडीचं खूप जास्त महत्त्व आहे, त्यामुळे सगळ्या महिलांनी या दिवशी लाखेची बांगडी ही आणायचीच आहे आणि आपल्या हातामध्ये ती घालायची आहे. हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. स्वतःसाठी तुम्हाला या वस्तू आणायच्या आहेत. त्याचबरोबर पुढची जी वस्तू आहे ती म्हणजे एक साडी. हिरव्या कलरची साडी तुम्ही अवश्य संक्रांती दिवशी घेऊन या. शक्य असेल तुम्हाला तर साडीची खरेदी तुम्ही करा आणि तुम्ही या दिवशी हिरवी साडी अवश्य घ्या. स्वतःसाठी घ्यायची आहे आणि नंतर ती तुम्हाला वापरायची आहे. त्याचबरोबर पुढची वस्तू म्हणजे मेहंदीचा कोन. सर्व महिलांनी मेहंदीचा कोन या दिवशी आणायचा आहे आणि अवश्य तुमच्या हातावर छोटी का होईना या दिवशी तुम्ही मेहंदी काढायची आहे. तुमची मुलगी असेल घरामध्ये, तिच्या हातावर पण तुम्ही मेहंदी काढू शकता. आणि त्याचबरोबर एक गजरा पण आपल्याला या दिवशी आणायचा आहे. बघा, सणासुदीला अशा प्रकारे घरातील लक्ष्मीने अवश्य केसामध्ये फूल किंवा गजरा हा माळला पाहिजे. त्यामुळे बघा, सगळ्या महिलांनी अवश्य या दिवशी एक गजरा, त्याचबरोबर मी तुम्हाला सांगितलं हिरव्या बांगड्या, नवीन सिंदूरची डबी, कोन जो असतो मेहंदीचा, या गोष्टी तरी तुम्ही आणू शकता. तर त्या तुम्ही आवर्जून आणा. ह्या आपल्यासाठी खूप महत्त्वाच्या वस्तू असतात. या सौभाग्याचं प्रतीक असतात. त्यामुळे बघा, या वस्तू अशा शुभप्रसंगी तुम्ही तुमच्या घरामध्ये स्वतःसाठी आणायच्या आहेत. बघा, तुम्ही म्हणजे कसं असतं, घराची जी लक्ष्मी असते तर तिने पण लक्ष्मी स्वरूप असणं खूप महत्त्वाचं आहे. बघा, इतर दिवशी आपल्याला एवढा साज शृंगार करणं शक्य नसतं, त्यामुळे अशा विशेष दिनी तरी आपण छान असा साज शृंगार केला पाहिजे. तर मी तुम्हाला सांगितलं की महिलांनी आपल्यासाठी स्वतःसाठी कुठली वस्तू आणायची आहे. तुम्हाला जी शृंगाराची वस्तू घ्यावीशी वाटते ती तुम्ही घेऊ शकता. नवीन पैंजण तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही नवीन पैंजण या दिवशी घ्या. नेल पेंट, लिपस्टिक, जे काही तुम्हाला मेकअपचं साहित्य घ्यायचं आहे ते तुम्ही अवश्य या संक्रांती दिवशी स्वतःसाठी खरेदी करा. आता बघूया की संक्रांतीचं जे वाण देतात तर त्यामध्ये आपल्याला कुठली वस्तू वाण म्हणून म्हणजे वाणाबरोबर तुम्ही ती द्यायची आहे. तर स्त्रिया मकर संक्रांतीचं हळदी कुंकू अतिशय आनंदाने, उत्साहाने करत असतात. आणि सगळ्यात जे आकर्षण असतं ते म्हणजे कोण काय वाण देते. तर बघा, वाण म्हणून आता खूप ऑप्शन्स असतात. तुम्ही बऱ्याच वस्तू या वाण म्हणून देऊ शकता. आता बघा, यथाशक्ती प्रत्येकजण वाण म्हणून वस्तू देत असतो. त्यामुळे मी तुम्हाला हे सांगणार नाही की हे देऊ नका, ते देऊ नका. शेवटी प्रत्येकाच्या परिस्थितीनुसार प्रत्येकजण ते ठरवत असतो. त्यामुळे बघा, हे म्हणणंच खूप चुकीचं आहे, हेच देऊ नका किंवा तेच द्या. तुम्हाला यथाशक्ती जे देता येते, जे परवडते ते तुम्ही द्यायचं आहे. असं बिलकुल म्हणणार नाही मी की असंच द्या, तसंच द्या. पण बघा, जे आपण वाण देतोय ते तुम्ही काहीही द्या, तुम्हाला जे आवडेल ते द्या. शेवटी कसं असतं, आपल्याला समजा एखादी वस्तू आवडलेली आहे, मग ती समजा आहे प्लॅस्टिकची, पण ती खूप अट्रॅक्टिव्ह आहे, सुंदर आहे आणि आपल्याला ती देण्याची इच्छा आहे. पण केवळ ती प्लास्टिकची वस्तू आहे म्हणून न देणं
मग आपल्याला कसं वाटतं की हे बाबा मला आवडलेलं आहे पण हे प्लॅस्टिकचं आहे, आता काय करू. बघा तुम्ही एकदम काहीही मनामध्ये शंका न ठेवता ती वस्तू तुम्ही देऊ शकता. जरी प्लास्टिकची जरी असली ती तरी देऊ शकता. यथाशक्ती तुम्हाला जे देऊ वाटतं ते तुम्ही देऊ शकता. असंच काही नाही की धातूच द्यावा किंवा स्टीलच द्यावं असं काहीही नाही. तुम्हाला जे आवडतंय ते तुम्ही वाण म्हणून देऊ शकता. शेवटी बघा आपण किती चांगल्या भावनेने ते देत आहोत हे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुम्ही मनामध्ये कुठलीही शंका ठेवू नका. तुम्हाला जी आवडती आहे वस्तू ती तुम्ही द्या. आता जे वाण तुम्ही देत आहात त्याबरोबर अवश्य आपल्याला एक वस्तू सगळ्यांना द्यायची आहे, म्हणजे सगळ्या सवाशीण महिलांनाही द्यायची आहे. तर वाणाबरोबर तुम्हाला पान आणि सुपारी ही प्रत्येक महिलेला द्यायची आहे. त्याचबरोबर आपण हळद कुंकू हे देत असतो आणि जे तिळगुळ आहे ते पण देत असतो. पण पान सुपारी आपल्याला विसरायची नाही आहे वाणाबरोबर द्यायला. आणि बघा सवाशीण महिलेला अवश्य तुम्ही गजरा किंवा एखादं फूल द्या. आता बघा समजा तुम्हाला सगळ्या सवाष्णींना गजरा फूल देणं शक्य नाही आहे, तर तुम्ही एखाद्या सवाष्णीला तरी गजरा किंवा फूल या दिवशी द्या. पण पान सुपारी हे मात्र तुम्हाला न विसरता द्यायचं आहे. आता बघा अजून एक गोष्ट म्हणजे मकर संक्रांती दिवशी तुम्ही अवश्य एखाद्या तरी महिलेला, सवाशीण महिलेला तांब्याची एखादी छोटीशी वस्तू वाण म्हणून द्या. सगळ्या महिलांना देणं शक्य नसेल तर एखाद्या तरी महिलेला तुम्ही तांब्याची वस्तू द्यायची आहे. म्हणजे तांब्या भांडं असेल किंवा तांब्याची छोटीशी डिश असेल, वाटी असेल किंवा दिवा असेल तांब्याचा, तर तो तुम्ही देऊ शकता. पण अवश्य तुम्ही या दिवशी तांब्याचं दान करा. बघा मकर संक्रांत हा जो दिवस असतो तर तो सूर्याला समर्पित असतो. त्यामुळे बघा या दिवशी तांब्याचं दान करणं खूप पुण्य फलदायी समजलं जातं. याशिवाय तुम्ही धार्मिक ग्रंथ देखील वाण म्हणून देऊ शकता. एक सेवा म्हणून तुम्ही समजा आरत्यांचं पुस्तक आहे किंवा अजून कुठली धार्मिक पुस्तकं असतील तर ती तुम्ही सेवा म्हणून वाण म्हणून देऊ शकता. त्याचबरोबर संक्रांती दिवशी बघा धारदार वस्तू ज्या असतात, चाकू म्हणा किंवा सुई म्हणा किंवा असं काहीतरी धारदार असतं, नेलकटर म्हणा, तर अशा धारदार वस्तू आपल्याला कधीच वाण म्हणून द्यायच्या नाहीत, हे तुम्ही लक्षात घ्या. पूजा साहित्यामधल्या वस्तू तुम्ही देऊ शकता, जसं की धूप, अगरबत्ती या गोष्टी तुम्ही देऊ शकता. ज्या पूजेमध्ये उपयोगी पडतात त्या देऊ शकता. कापूर देऊ शकता. बघा या पण वस्तू ज्या आहेत त्या वाण म्हणून तुम्ही एक सेवा म्हणून देऊ शकता. तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे सर्वांना कळेल की वाणाबरोबर आपल्याला कुठली वस्तू सुवासिनींना द्यायची आहे. त्याचबरोबर कुठली वस्तू आपल्याला मकर संक्रांती दिवशी स्वतःसाठी खरेदी करायची आहे. तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे सर्वांना ही माहिती कळेल.